महाराष्ट्र सरकारनं राज्यामध्ये लाडक्या बहिणीसाठी योजना आणली। परित्यक्ता महिला असेल, विधवा महिला असेल तर त्या महिलेला मासिक 1,500 रुपये राज्य सरकार देणार आहे असा जी.आर. आला आहे। स्वागताची गोष्ट आहे, परंतु खेदाची गोष्ट आहे वयवर्ष 60 झालेल्या महिलेला पोटच नसतं असं सरकारला वाटतं किंवा कसं। खऱ्या अर्थाने 60 वर्षाची महिला झाल्यानंतर ती निराधार असते, तिला खऱ्या अर्थाने आर्थिक मदतीची गरज असते, परंतु सरकारला वाटतं की 60 वर्षानंतरच्या महिलेला पोटच नसतं, तिला भूकच लागत नाही, म्हणून 60 वर्षाच्या लाडक्या बहिणी त्यांना वाटत नाही, त्या नावडत्या होतात किंवा कसं हे जरा मुख्यमंत्र्यांनी आणि अर्थमंत्र्यांनी जनतेला सांगावं। हा कुठून जावाय शोध लावला की 60 वर्षाच्या वरची महिला तिला पैशाची गरज लागत नाही, ती नावडती असते। ह्या अशा पद्धतीच्या योजना जर निराधार महिलांच्या कामाला येत नसतील तर ह्या फसव्या योजना सरकारने काढू नये, खेदजनक गोष्ट आहे। त्या लाडक्या बहिणीची योजना प्राप्त करण्यासाठी तिला वयाचा प्रूफ मागितला जातो, शाळेचा दाखला मागितला जातो, अनपढ गवार महिला असेल, परंतु ती जर त्या राज्यामध्ये व्यथित असेल, विधवा असेल आणि तिच्याकडं जर शाळेचा दाखला किंवा वयाचं प्रूफ नसेल तर तिला ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही। खरं पाहिलं तर आधार कार्ड आणि रेशन कार्ड जरी असेल तरी ती ह्या देशाची नागरिक आहे हे त्याच्यावरनं प्रूव्ह होतं, परंतु योजना द्यायचीच नाही आहे। केवळ येणारं विधानसभेचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून ही केलेली घोषणा आहे, फसवी योजना आहे असं मला वाटतं। जर सरकारने खऱ्या अर्थाने 60 वर्षाच्या वरच्या महिलेलाही ही लाडकी बहीण म्हटलं तर मी ह्या योजनेचं स्वागत करीन आणि प्रत्येक महिलेला फक्त आधार कार्ड आणि रेशन कार्ड हे 2 प्रूफ दिले तरी तिला 1,500 रुपये मिळायला पाहिजेत अशी माझी सरकारकडं मागणी आहे। नाहीतर ही दिशाभूल करणारी योजना ही कुचकामी ठरेल। विनाकारण त्याच्यामध्ये अटी शर्ती घालून जर तुम्हाला द्यायचीच असेल ना तर त्या अटी शर्ती पहिल्या कमी करा अशी माझी सरकारकडं मागणी आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।